खराच्या बँक खात्यामध्ये 30 ते 40 लाखांची रक्कम सापडलेली आहे। खरा प्रत्यक्षामध्ये 1500 ते 2000 कोटींचा मालक आहे। खराच्या संपत्तीचे स्रोत शोधण्याचं आता मोठं आव्हान आहे। खरा पीडितांकडून रोख रक्कम घ्यायचा ही बाब आता समोर आली आहे। शबनिका संस्थांच्या खात्यावर सुद्धा तो पैसे घ्यायचा। जमीन व्यवहारामध्ये मोठे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा तो सामील करून त्याने घेतलेलं होतं। खराची मालमत्ता जप्त करण्यात आता मोठी अडचण सध्या येत आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतोय खरात हा 1500 ते 2000 कोटींचा मालक होता। ही बाब आता समोर आलेली आहे। त्यामुळे एवढं उत्पन्न त्याने कशा पद्धतीने मिळवलेलं आहे आणि कुठे त्याने वळतं केलेलं आहे या संदर्भातले आता शोध कार्य करण्याचं मोठं आव्हान या सर्व तपास पथकांसमोर असणार आहे। खरे एकूण त्याची व्यवहाराची पद्धत बघितली तर ती सुद्धा एकूण सावध पावलं टाकणारी अशी होती। त्याने कधीही आपले ऑफिस बॉय ड्रायव्हर यांच्या नावावर कुठेही अकाउंटमध्ये पैसे घेतले नाहीत, तर सरळ सरळ त्याने कॅश ही प्रत्येकाकडून घेतली। जे भाविक त्याच्याकडे येत असेल त्यांना थेट कॅश मध्ये द्या असं तो सांगत असे। जी काही दक्षिणा त्याला मिळत असे ती कॅश मध्ये घेत असे आणि ज्यांना अकाउंटवर द्यायची असेल तर तो शिवनिका संस्थांच्या नावावर त्या अकाउंटमध्ये घेत असे। मात्र प्रामुख्यानं सगळ्यांना तो कॅशमध्ये व्यवहार करण्याचं सांगत असे। त्याचबरोबर जे त्याने व्यवहार जमिनींचे व्यवहार केले जिथे जिथे त्याने गुंतवणूक केलेली आहे त्यामध्ये कधीही त्याने एकट्याने किंवा केवळ आपल्या कुटुंबातल्या एकाच्या नावावर जमीन घेतलेली नाही किंवा गुंतवणूक केलेली नाही, तर त्यामध्ये तो मोठा भागीदार त्या ठिकाणी घेत असे। यामध्ये महसूल अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील त्यांच्या कुटुंबियांच्या लोकांची नावं यामध्ये घेत असे, जेणेकरून ते समोर येणार नाही आणि स्वतःचं नाव सुद्धा तो त्या ठिकाणी टाळत असे। त्यामुळे एकूण भागीदार असल्यामुळे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जी काही गुंतवणूक आहे त्यामध्ये काही लोक सोबत असल्यामुळे आता महसूल विभागाला त्याच्या संपत्ती जप्त करणं सुद्धा अवघड होणार आहे। एकूणच आता त्याची संपत्तीची चौकशी ही संपूर्ण सुरू आहे, मात्र त्यामध्ये सुद्धा त्याचे स्रोत तपासणं, उत्पन्न त्याचं कुठून येत होतं हे तपासण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतात। निश्चित। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।